आपण सगळ्यांनीच डेलॉइट, PwC, EY, KPMG यासारख्या कंपन्यांची नावं ऐकलीत. या कंपन्यांना बिग फोर असं म्हटलं जातं, कारण या कंपन्या जगातल्या सगळ्यात मोठ्या 4 कंपन्या आहेत, ज्यांचं काम टॅक्स कन्सल्टन्सी, फायनान्शियल ऑडिटिंग, तसंच एखाद्या कंपनीचं ड्यू डिलिजन्स असेल, मर्जर ॲक्विजिशनची कामं असतील, या कंपन्या बघत असतात. आज घडीला आपल्याला बिग फोर कंपन्या माहिती आहेत, पण एकेकाळी 1980च्या दशकात या बिग 8 कंपन्या होत्या. त्यानंतर त्यांच्यामध्येच मर्जर होऊन या बिग 8च्या बिग 5 कंपन्या झाल्या होत्या. आणि यातली 5वी कंपनी आहे ऑर्थर अँडरसन. 2001 मध्ये एनरॉन एनर्जीचा मोठा स्कॅन्डल अमेरिकेत घडलाय. या स्कॅन्डल मागे एनरॉनने मोठ्या प्रमाणात आपलं प्रॉफिट मार्जिन दाखवलं होतं, मोठ्या प्रमाणात कॅश रिझर्व्ह, मोठ्या प्रमाणात प्रॉफिट दाखवलं होतं. पण मग हे सगळं कागदावर होतं आणि हे सगळं घडवून आणण्यात ऑर्थर अँडरसनचा मोठा हात होता. ऑर्थर अँडरसन गप्प होती कारण त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळत होते. 2002 मध्ये सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने ऑर्थर अँडरसनला पब्लिक लिस्टेड कंपन्यांचं ऑडिट करण्यास बंदी घातली आणि 2002 मध्येच ऑर्थर अँडरसनने त्यांची दिवाळखोरी जाहीर केली. यानंतर उरल्या फक्त बिग 4 कंपन्या. त्यात आहेत डेलॉइट, PwC, EY आणि KPMG. 1991च्या उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरणानंतर या 4 कंपन्या भारतात आल्या. आज घडीला 2024 मध्ये या 4 कंपन्यांचं एकत्रित महसूल जवळपास 38,800 करोड एवढं आहे. 2026 मध्ये त्यांचं टार्गेट आहे जवळपास 48,000 करोड एवढं. या 4 कंपन्या एकत्रित म्हणून भारतात जवळपास 2.3 लाख लोकांना रोजगार देतात. या कंपन्यांनी 2025 मध्ये ऍडिशनल 1 लाख लोकांना रोजगार देण्याचं सुद्धा आश्वासन दिलं होतं. ह्या बिग 4 कंपन्या तांदळासारखी स्वच्छ धुतलेल्या नाहीत. 2008चा जो सत्यम घोटाळा होता त्यामध्ये PwC कंपनी होती. हिला सुद्धा मोठा दणका दिल्यानंतर ती आपल्या परत रुळावर आली. 2024 मध्ये EY कंपनीशी संलग्न असलेल्या एका कंपनीमध्ये एका महिला चार्टर्ड अकाउंटंटचा मृत्यू झाला. तिच्या आईने असा आरोप केला की कामाचा अतिरिक्त दबाव, त्यामुळे झोप नाही, फक्त कामाचं टेन्शन, यामुळे तिचा मृत्यू झाला असावा, असा आरोप तिने केला होता.